दरम्यान नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। त्यांनी साहित्य संमेलनामध्ये जे वक्तव्य केलं त्याच्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो मुंबईतल्या त्यांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनामध्ये अत्यंत खळबळजनक असा खुलासा केला होता। त्यांचा दावा असा होता की 2 मर्सिडीज या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जर दिल्या गेल्या नाहीत तर पदं मिळत नाहीत आणि त्यानंतर एक मोठ्या वादाला तोंड फुटलंय। त्यांच्यावरती अनेक प्रत्यारोप सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केले आणि त्यानंतर शिवसेनेतले दोन्ही शिवसेनेतले उभाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातली शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यातले अनेक कार्यकर्ते नेते आता विविध पद्धतीने या वादामध्ये उडी घेत आहेत आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे। दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर सध्या पोलिसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।